नमस्कार सगळ्यांना। आज आहे शिवजयंती। आम्ही चाललो आंतरवाली सराटीमध्ये दादांना भेट द्यायला। मध्येच थोडा ज्यूस घेतला व आंतरवाली सराटीला निघालो। आम्ही आलो आंतरवाली सराटीला जवळजवळ। गाड्यांची पार्किंग खूप दूर केलेली होती। हे बघा गाड्या, सगळ्या गाड्यांवर भगवे झेंडे व बॅनर होते। खूप दूरवर गाड्या लावलेल्या होत्या। सराटी गाव थोडे अजून लांब आहे। गोंधळ न हो म्हणून लांब गाड्या लावल्यात। हे बघा गाड्या, लाखोच्या संख्येत आलेत लोक जरांगे पाटलाला भेट द्यायसाठी। खरंच मनाला खूप चांगलं वाटलं। इतकी लाखोची संख्येत मराठा एक झाल्याच्या नंतर हिरवगार वातावरण, नैसर्गिक वातावरण म्हणल्यावर खरंच चांगलं वाटतं। बाहेर निघालं आधी आम्ही आलो सभा मंडपामध्ये। प्रेस कॉन्फरन्स होती जी 24 तास होती ती माझ्या, त्याच्यामुळे आम्हाला लवकर सभा मंडपाजवळ स्टेजजवळ जरांगे दादाला भेटायला लवकर गेलो नाही। आम्ही तिथे सभा मंडपात बसलो। हे बघा महिला वर्ग सगळ्यांनी भगव्या साड्या, लाल साड्या जसे येईल तसं कलर घातलेले होते व फेटे होते। मुलांच्या डोक्यावर भगव्या टोप्या होत्या व एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत होते। आम्हाला खूप चांगलं वाटलं। माझी मुलगी म्हणून ते मामा आपल्या टीव्हीवर दिसतात, ते बघ स्टेजवर आहे, तिला बी भेटावंसं वाटत होतं। मला भेटायचे असा आग्रह करत होती, पण ते शक्य नव्हतं कारण की लाखोच्या संख्येमध्ये पब्लिक तिथं आलेली होती। सगळ्यांच्या मनात तेच होतं, मामाला 2 शब्द दादांना भेटावं बोलावं अशी इच्छा होती, पण ते शक्य नव्हतं। कोणालाही स्टेजजवळ जाऊ देत नव्हते। 5 मिनिटाच्या वर स्टेजजवळ जाऊ देत नव्हते। त्याच्यामुळे हे बघा महिलांना सोमवार असल्यामुळे द्राक्ष, पपई, चिकू असे वाटत होते। बिस्लरीच्या बाटल्या, ज्यांना उपवास नाही त्यांना पण जेवायला होते। सॉरी, कोणी म्हणे व्हिडिओ काढू नका, त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही। सगळ्यांचा चेहरे दाखवले नाही। हे बघा महिला वर्ग बाजरीच्या भाकरी, पोळ्या, पापडाची चटणी, तिळाची चटणी, हिरवा ठसा, लोणचे, बेसन। माझ्या देखत 2-3 जणी गोणी भरून पोळ्या आणल्या होत्या। लांबून लोक पोळ्या भाकरी आणून देत आहे, कारण की आंतरवाली सराटीला खूप पब्लिक येत आहे। जसे दादा उपोषणाला बसले तसे पब्लिक येऊन भेट देतात। खूप लांबून येत आहेत, मुक्कामही होत आहेत त्यांचे। त्याच्यामुळे स्वयंपाक चालू आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांसाठी। सगळ्यांना आग्रह करत होते जेवून जा, तसे जाऊ नका सभा मंडपामध्ये। स्वयंपाकही छान होता। आम्ही पण जेवण केले तिथे। बाजरीच्या भाकरी, ठेचा, लोणचे हे सगळे खाल्ले। खरंच प्रेमळ लोक येते। आम्हाला तिथून निघू वाटत नव्हतं, इतकं छान वाटत होतं तिथे। महिला वर्गाचाही खूप प्रतिसाद होता। आम्हाला दादांना भेटायचं होतं, पण प्रेस कॉन्फरन्स असल्यामुळे आम्हाला स्टेजजवळही जाता येत नव्हतं। थोड्याच वेळानं आम्हाला खरंच भेटण्याची संधी भेटली, कारण की 4-4, 5-5 जणांना स्टेजजवळ सोडत होते। थोडं फोटोशूट करत होते। कसे आहे दादा तब्येतीचे विचारत होते। 5 मिनिटाच्या वर कोणाला थांबू देत नव्हते, कारण त्यांना बी घबराट होत होती। एवढं हे त्यांच्याजवळ गेल्याच्यानंतर गोंधळ वगैरे झाल्याच्यानंतर त्यांना बी घबराट होईल, त्याच्यामुळं कोणी एवढा आग्रह करत नव्हता त्यांना भेटण्यासाठी। कारण की त्याला झाले 9 दिवस उपोषण केलेले त्यांनी। अन्नाचा कणही नाही त्यांच्या पोटामध्ये, पाणीही नाही, त्याच्यामुळे त्यांना गर्दी जमत नव्हती। आंतरवाली सराटी आम्ही फॅमिली मध्ये आधी थोडे फोटो शूट केले। आम्ही जरांगे दादांचे फोटो घेतले। त्याच्यानंतर आम्ही भेट दिली, दादांना नमस्कार केला। बघा दादाची तब्येत अशी झाली।
खरंच खूप आनंद झाला. आम्ही चाललो पिंपळवाडीला त्यांच्या गावी. आमची दुसरी चक्कर आहे. खरंच खूप हिरवगार आहे तिथं, खरंच निघू वाटत नाही. शेती वगैरे, झाडं झुडपे, स्वच्छता पण खूप आहे त्या गावामध्ये. आपण चाललो पिंपळवाडीला. खूप आनंद झाला होता सराटीला दादाची भेट घेतल्यानंतर. ही शिवजयंती आम्हाला कायम लक्षात राहणार. शिवाजी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना करते, महाराजाला लवकर आरक्षण भेटावं, भेटलंच पाहिजे. फेटावाले बाबा ते त्यांचे वडील दादांचे महिला वर्ग ताईंना त्यांना भेट देण्यासाठी आलेले होते. महिला वर्ग म्हणत होता आमची शूट करू नका ताई, त्याच्यामुळे मी जास्त त्यांचे चेहरे दाखवले नाही. हे त्यांच्या दादांची आई आहे. दादांची आई त्या मिसेस आहे. हे बघा भेट दिलेल्या वस्तू. छोटेसे घर आहे. शिवाजी महाराजांच्या मूर्त्या, फ्रेम वगैरे सप्रेम भेट दिलेले लाखोच्या संख्येत पब्लिक तिथे येते व अशी काहीतरी सप्रेम भेट म्हणून देऊन जातात. जरांगी बाबांचं घर. शिवाजी महाराजांची मूर्ती अशा ही मोठी दिदी दादांची ताई आजी बसलेल्या त्यांच्या आई आहेत त्या दादांच्या. ते फेट्यावाले वडील आहे त्यांचे. महिला वर्ग सगळ्यांना म्हणले एक फोटो घेऊ द्या. त्याच्यानंतर पिंपळवाडीच्या गावाहून आल्याच्या नंतर आम्ही मध्ये गुळाचा चहा स्पेशल म्हणून तिथं गुळाचा चहा घेतला. खूप छान चहा होता. खूप प्रेमळ माणसं आहे तिकडची, आदरानं बोलतात. माझ्या मुलीला गुळाचा चहा खूप आवडला. मध्येच थोडे फोटो शूट केले. माझ्या मुलीचे फोटो सांगा कसे आले. तिला झाडं झुडपं अशी फुलांची झाडं खूप आवडतात. आजचा ब्लॉग कसा वाटला शिवजयंती निमित्त ते सांगा. बाय सगळ्यांना.